ती माया रडायला लागली आणि तिचं रडणं ऐकून त्या कारागृहामध्ये जे सुरक्षा रक्षक होते ते जागे झालेले आणि जागा झाल्यानंतर ते पळत 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 कंसाकडे गेले आणि कंसाला सांगितलंय अपत्य झालं. आणि ज्या वेळेला कंसाला असं कळलं की देवकी प्रसूत झाली तेव्हा कंस जसा होता तसा, किती वाजता बातमी कळली? रात्री 12 वाजता नाईट ड्रेस मध्ये जसा आहे तसा पळत 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 आला. आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं तर ती कन्या जन्माला आलेली आहे. कंस म्हणला काहीतरी घोटाळा आहे. आकाशवाणी झाली होती 8वा मुलगा मारणारे आणि इथं मुलगी काय भांडण. तो म्हणला आपला शत्रू मायावी आहे. भगवंताची मायाविता आणि राक्षसांची मायाविता वेगळी आहे. भगवान का मायावी आहे? दैवी क्लेशा गुणमयी मम माया दुर्जया. भगवंताच्या अधीन माया आहे म्हणतो काय? मायावी. आणि माया काय करते? आहे ते दिसू देत नाही आणि नको ते दाखवते. हा मुलगा असायचा आणि दाखवते मुलगी, असं काहीतरी भानकडे. आता काही चान्स घ्यायचा नाही, याला मारायचं. आणि त्या कंसाची जी मारायची पद्धत होती अत्यंत निर्घृण पद्धत. कंस मारताना कसा मारायचा? त्या बालकाला उलट करायचा. उलट करून त्याचे दोन्ही पाय आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि हातामध्ये घेऊन घर 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 फिरवून दगडावरती डोकं आपटून मारायचं. त्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी त्या मायेला हातामध्ये घेतलेलं आहे. तिला तो कर 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 फिरवायला लागला. पण मायेचं वैशिष्ट्य असं की माया कोणाच्या तावडीत सापडत नाही आणि मायेच्या चपेट घातातून कोणी सटकत नाही. असं असल्यामुळे त्या मायेला जेव्हा तो कंस कर 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 फिरवायला लागला तेव्हा ती माया त्या कंसाच्या हातातून सटकली आणि तिने सांगितलं तुझा लागी वधी. सटकली आणि सांगते डोंट वरी तुझ लागी वधी उपजला मज आधी. माझ्या आधीच तो जन्माला आला, आता काही चिंता करू नको, तुझा विनाश हा ठरलेला. तो सदरला घाबरला. रात्री 12 वाजता त्यांनी बैठक बोलवली. हल्लीच्या युगामध्ये सुद्धा निवडणुकांचे निकाल ठरवणाऱ्या बैठका रात्री 12 वाजता घेतल्या जातात आणि जे रात्री 12 वाजता बैठका घेतात ते कोणाचे अनुयायी आहेत जास्त विचार करत नाही. बैठक घेतली की या बालकाला, या माझ्या शत्रूला कोण मारेल? पण त्या सभेमध्ये कोणीही तयार झालं नाही. त्या सभेमध्ये एक स्त्री होती आणि त्या स्त्रीचं नाव आहे पूतना. ती पूतना त्या कंसाला म्हणाले की बाबा रे तू चिंता करू नको, मी त्या तुझ्या शत्रूचा वध करेन आणि शत्रूचा वध करेन असं जेव्हा तिला पूतना त्या भगवंताचा वध करण्याकरता प्रवृत्त झालेली आहे. पूतना शब्दाचा अर्थ फार गमतीशीर तीर्थू गुरुवर मला सांगायचे. पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जिचं अंतःकरण पवित्र नाही तिचं नाव आहे पूतना. आता घरी गेल्यावर ही पूतना का ती पूतना असा शोध घेण्यापेक्षा आपण पूतना आहोत का नाही याचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी टीव्ही रूपाने पूतना घरात होती, आता पूतना खिशात आली आहे. मोबाईल रूपानं प्रत्येकाच्या खिशामध्ये पूतना आहे. त्या पूतनेनं भगवंताचा वध करण्याकरता ती निघाली. त्यावेळेस सांगतात ती पूतना ज्या वेळेला त्या भगवंताचा वध करण्याकरता निघाली, हत्या करण्याकरता निघालेली आहे, तेव्हा ती जाताना शांतपणे गेली नाही.
वाटेमध्ये जी गाव आहेत ना त्या गावामधल्या मुलांना मारत मारत खात खात निघाले. त्याचं कारण काय? दहशत निर्माण झाली. तो अफजल खान ज्या वेळेला दिल्लीवरून शिवाजी महाराजांना मारण्याकरता आला, शांत नाही आला. तुळजा भवानीचं मातेचं मंदिर उद्ध्वस्त केलं का? दहशत निर्माण करत. त्याप्रमाणे दहशत निर्माण करत करत ती गेलेली आहे. आणि तिथे गेल्यानंतर तिने सुंदर स्त्रीचा परिवेश धारण केला आहे. बराच कथा भाग्यगिरीची मर्यादा 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. त्यावेळेला त्या स्तनामध्ये तिने विष भरून आणलं होतं. मौलिक ज्ञानोबा सांगतात, प्राणाही सकट पियाला पूतनेसी. त्या पूतनेने स्तनामध्ये भरलेलं विष भगवान गेलेच, पण विषाबरोबर भगवंतानी तिच्या प्राणांचंही प्राशन केलेलं आहे. तिचा देह 12 कोस म्हणजे 35 किलोमीटर पर्यंत पडलेला असं सांगतात. त्याच्यानंतर शकटासुराचा, आघासुराचा, बकासुराचा. भगवान मोठे झाले, रांगायला लागले. कारण आपलं कीर्तनाला आपल्याला वेळ मर्यादा म्हणून भगवान रांगायला लागल्यानंतर भगवंताच्या चोरीचा उद्योग सुरू झाला. भगवान कशाची चोरी करायचे? चित्त चोरी येणे नंदाच्या नंदने, भगवंत हा चोरी करायचा. आणि त्या चोरीचा अनेक गवळणींना वैताग आला. वैताग आल्यानंतर त्या काही गवळणी माता यशोदाकडे गेलेल्या. आणि माता यशोदाला त्या विचारतात, तुझ्या मुलाच्या चोरीवरचा काहीतरी उपाय सांग. यशोदा माता सांगते, तुम्ही याची संगत सोडावे, तुम्ही याची संगत सोडावे, भगवंतासारखा जगामध्ये दुसरा कोणीही नाहीये. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा, त्याच्या नादाला तुम्ही लागू नका. हे माता यशोदाने काय केलं माहितीये का? जखमेवरती मीठ चोळणं जो प्रकार असतो तो यशोदा मातेने केला. हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे त्या गोपिकांचा बहिश्चर प्राण. आणि बहिश्चर प्राण असलेला तो भगवान त्याला सोडून राहा असं ती यशोदा माता सांगते. ते काही जमलं नाही. त्या भगवंताच्या चोरीचा उद्योग सुरूच होता. खरं तर भगवंतानी केलेल्या चोऱ्या त्या गोपिकांना आवडायच्या. अवघड काय होतं? भगवान शांतपणे चोरी करायचं नाही, चोरी केल्यानंतर पसारा करायचा. आणि त्या गोपिकांना भगवंतानी केलेली चोरी आवडायची, पण पसारा आवरायचा कंटाळा. म्हणून त्या भगवंताची तक्रार त्या यशोदा मातेकडे करत. काही दिवसांनी एक पुरंदरी त्या यशोदा मातेकडे आली. आणि कशी आली? मुद्देमाला सकट. आता मुद्देमाल म्हणजे काय जास्त विस्तार करत नाही. त्याच्या संबंधाने काय काय घडतं तेही मी आता सांगत नाही. किती असतो, किती लिहिला जातो, किती सापडतो वगैरे हा सांगायचा विषय नाही, म्हणून जास्त मी विस्तार करत. मुद्देमाला सकट घेऊन आले आणि सांगितलं, हा तुझा मुलगा.
हे त्यांनी फोडलेली दुधाणी आणि हे त्याच्या तोंडाला लागलेलं तोंड. यशोदा मातेला जेव्हा सांगितलं तेव्हा यशोदा मातेने भगवंताला आपल्या मांडीत घेतले, अंगावर घेतले. त्या यशोदा माता भगवंताला समजून सांगते, काय उणे का तू, काय उणे का तू करी करीतोसी चोरी, किती सांगू तुझं नायकसी हरी, त्वरेही परता पळून जाशी दुरी, अनावरया लौकिका बाहेरी. माता यशोदा सांगते, काय उणे का तू करीतोसी चोरी. आपल्याकडे काय कमी आहे, आपल्याकडे किती दूध आहे. अख्ख्या गोकुळाला पाजवून नाही, आंघोळ घालून उरून पुरे लोक आपल्याकडे दूध आहे. तू चोऱ्या कशाला करतोस. काय उणे का तू करीतोसी चोरी, किती सांगू तुझं नायकसी हरी, त्वरेही परता पळून जाशी दुरी, अनावरया लौकिका. प्रश्न असा आहे की ज्याच्याकडे कमी असतं तो चोरी करतो का ज्याच्याकडे भरपूर असतं तो चोरी करतो. ज्याच्याकडे कमी असतं तो चोरी करतो, ती वेगळी चोरी आहे. पण ज्याच्याकडे भरपूर आहे तेही चोरी करतात. भ्रष्टाचार म्हणजे काय, किती पैसा आहे, एवढा पैसा असून सुद्धा भ्रष्टाचार म्हणजे काय, चोरीच आहे. म्हणजे आहे नाही हे त्या चोरीचं काहीही कारण नाही. चोरी म्हणजे एक मानसिक रोग आहे बरं का, दुसरं काही. म्हणून भगवंताला समजतो चोरी करून गेला पण भगवंताच्या चोऱ्या सुरूच होत्या. शेवटी सर्व जोडणी एकत्र झाल्या. कलो संधी शक्ती, कलियुगामध्ये संघटनेच शक्ती. एकट्या दुकट्याचं काम कलियुगात चालत नाही. सगळ्या जोडणी एकत्र झालेल्या आणि एकत्र होऊन मोर्चा नेला आणि मोर्चा घेऊन जाऊन त्या यशोदा मातेला सर्व जोडणी सांग, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे तुझ्या मुलाला तू समजून सांग, एक तर तुझा मुलगा राहील नाहीतर आम्ही राहू. ती माता भगवंताची होती, ती असं म्हणाली नाही काही झालं तरी माझा पपूत सरपंच होईल असं ती म्हणाली. तिला हा नियम माहिती होता. त्याच्यात एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलत्यजे, ग्राम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वी त्यजे. एकामुळे घराचं वाटोळ होत असेल तर एकाचा त्याग करावा, घरामुळे गावाचं वाटोळ होत असेल तर घराचा त्याग करावा, गावामुळे देशाचं वाटोळ होत असेल तर गावाचा परित्याग करावा, आणि स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर सर्व संग परित्याग करून आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. हे त्या यशोदा मातेला माहिती होतं. ती म्हणाली गावाला जर एवढा त्रास होतोय तर माझ्या मुलाला आता मी कुठे पाठवणार, शाळेमध्ये पाठवणार. ती जी शाळा होती ती गोपालनाची शाळा होती. आपण सुरुवातीला बघितलं गोपालन म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय आणि पालन म्हणजे निग्रह. इंद्रिय निग्रहाच्या शाळेमध्ये भगवंताला पाठवलं. भगवान जाताना त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये जाताना कसा जायचा, तर खांद्यावरती घोंगडी, हातामध्ये काठी आणि बासरी घेऊन जायचा. भगवंताच्या चरित्रामध्ये वेणुध्वनीचं अतीव महत्व. तीर्थरूप गुरुवर महाराज कशाप्रमाणे सांगायचं झालं तर भगवान
वजा वेणू इज इक्वल टू 0. भगवंताच्या आयुष्यामधनं चरित्रामधनं जर वेणू काढून घेतला तर काही शिल्लक राहत नाही. भगवान त्या ठिकाणी खेळायचा आणि खेळ खेळताना जनाना खेळ खेळायचा नाही, मर्दानी खेळ खेळायचा. एकदा काय झालं परवामध्ये की माझ्याकडे एक मुलगा आला, स्थूल होता, ऍथलीट बॉडी नव्हती त्याची, गप्पूच्या गप्पू असा स्थूल शरीराचा. त्याला मी विचारलं, बाबा रे खेळ वगैरे काही खेळतो का नाही? तो म्हणला शाळेमधनं आल्याबरोबर 1 तास मला खेळाचा, बाकी काय नाही, आल्याबरोबर 1 तास खेळच खेळ. मला प्रश्न पडला, हा तर तासभर खेळ खेळत असेल तर एवढी चरबी कशी काय? शिस्तीचं परिपालन करा कृपया, शांत शांत शांत. तर एवढा गप्पूच्या गप्पू कसा काय? प्रश्न पडला, आश्चर्य वाटलं. मग त्याला विचारलं, बाबा कोणता खेळ खेळतो? तुमचा पबजी. अरे काय खेळ? तर मर्दानी खेळ खेळायचा, तू आटापाट्या असे वेगळे वेगळे खेळ खेळायचे आणि भगवान बासऱ्या वाजवायचे एवढी वाजवायची. त्या भगवंताच्या वेणुध्वनीचं वर्णन संतांनी खूप ठिकाणी केलं. मांगुळले यमुना जळ, मांगुळले यमुना जळ, यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ. त्या यमुना जलाचा स्वभाव काय? भर 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 वाहणा यमुना जळाचा स्वभाव. पण त्या यमुना मातेला असं वाटायचं की भगवंताच्या वेणुध्वनीचं माझ्याकडनं भरभर व्हायला तर श्रवण घडणार नाही, म्हणून ते जळ पांगळायचं, म्हणजे ते व्हायचं थांबायचं. असा त्या भगवंताच्या मधुर वेणुध्वनीचा परिणाम. बरंच सांगण्यासारखं आहे, सांगत बसवून पूर्ण दिवसही संपेल, पण आपल्याला दिवस संपवायचा नाहीये, सगळ्यांना घरी जायचा. आता शेवटचा दिवस असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. ज्याप्रमाणे भगवान वेणुध्वनी वाजवायचे करायचे त्याप्रमाणे खेळ खेळायचे. आणि भगवंत जो खेळ खेळायचा तो खेळ कोणता? तुका म्हणे मुक्ती परडी नोवरी आता दिवस चारी खेळ मी. आम्हाला कसं वाटतं? तुम्ही आम्ही खेळी
खेळाचा सप्ताह खेळी वेळीचा सप्ताह आम्ही सगळे सवंगडी आहे. कोणी नेता नाही, कोणी नोकर नाही, सगळे सवंगडी आम्ही आहोत आणि आम्ही सवंगडीतून हा सप्ताह करतो. त्याप्रमाणे भगवान खेळ खेळायचे तो कोणता? तुका म्हणे मुक्ती परडली नोवरी आता दिवस चारी खेळी मुक्तीचा जीवन मुक्तीचा विलक्षण आनंद उपभोगणं हाच एक खेळ. खेळ म्हणजे काय? ज्या क्रियेमध्ये कर्तव्यत्वाची भावना नसते त्याचं नाव खेळ. जीवनमुक्तीनंतर कोणतेही कर्तव्य राहत नाही म्हणून जीवनमुक्ती खेळ भगवान खेळत होते. पण काही गोपाळांना त्या खेळाचा आनंद नव्हता. त्याचं कारण काय? तीर्थरूप गुरुवर महाराज नेहमी सांगायचे परमार्थ कोणी करावा? ज्याचं पोट भरलेलं आहे त्यांनी करावं. जर पोट भरलेला नसताना जर एखादा परमार्थामध्ये प्रवृत्त होईल तर तो परमार्थाचा उपयोग पोट भरण्याकरता करेल. म्हणून परमार्थ कोणी करावा? ज्याचं पोट भरलेलं आहे त्यांनी करावं. राजकारण कोणी करावं? ज्याचं पोट भरायची व्यवस्था लागलेली आहे त्यांनी राजकारण करावं. पोट भरण्याकरता राजकारण केलं की आपल्याला सगळं चित्र विचित्र दिसतं. म्हणून या ठिकाणी काही जे गोपाळ होते ते गोपाळ खेळाचा आनंद घेऊ शकत होते. त्याचं कारण काय? खांदी जीवनमुक्तीचा आनंद त्या गोपाळांना प्राप्त होत नाही. कारण खांदी भार, खांद्यावरती अहममतेचं ओझ, पोटामध्ये ब्रह्मज्ञानाची भूक असल्यामुळे त्या खेळाचा आनंद त्याला मिळत नाही. कीर्तन चाललं होतं अशी दुपारची 12:30ची वेळ. 2 मित्र मागे कीर्तन ऐकायला बसले होते, उभे होते. एका मित्राने दुसऱ्याला विचारलं काय कीर्तन कसं काय चाललंय, कसं वाटतंय? ते म्हणणारे म्हणत होते, वाजवणारे वाजत होते, बोलणारे बोलत होते. पण त्या मित्राने दुसऱ्याला विचारलं की बाबा तुला कसं काय वाटतंय कीर्तन? मला कीर्तनकार पेटलेला दिसलो. त्याचं कारण त्याच्या पोटामध्ये आग पेटली होती म्हणून त्याला कीर्तनकार हे कसा दिसत होता? पेटलेला दिसत होता. म्हणून खांद्यावरती अहममतेचं ओझे, पोटामध्ये ब्रह्मज्ञानाची भूक आहे म्हणून आम्हाला त्या खेळण्याचा आनंद मिळत नाही असं भगवंताला त्या गोपाळाने सांगितलं. माझे आहे तैसे पाहे नाही तरी घराला जाई चोरोनिया माये नवनीता नावे. भगवान ही माता आहे तुका म्हणे जोडी झाली ते हे माऊली आमची. भगवंताने सर्व गोपाळांना कमलाकार रीतीने बसवलाय. आणि कमलाकार रीतीने का बसवलाय? हा जवळचा हा दूरचा असा भाव भगवंताच्या मनामध्ये नाहीये. म्हणून कमलाच्या पाकळ्या ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे सर्व गोपाळांना भगवंताने बसवलेले आणि भगवंताने बसून त्यांना सांगितलंय आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो काला हा 2 प्रकारचा आहे. एक साध्य रूप काला आणि दुसरा साध्य रूप काला. हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने हा साध्य रूप काला. आणि तुका म्हणे काला कोठ्या भीर देखीला जीव शिवाचं ऐक्य होणं हाही काला आणि हा काला साध्य रूप काला. हा काला भगवंताने त्या गोपाळांना दिलेला आहे. पण आपला एवढा मोठा अधिकार नाहीये की साक्षात गोपाळ आपल्याकरता अवतरित होऊन त्याच्या हातानं आपल्याला काला देईल. एवढा मोठा आपला अधिकार नाही. पण या कलियुगामध्ये तो काला देण्याचा अधिकार संपूर्ण आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला
काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. या कलियुगामध्ये हा काला देणारा संतांना सत्पुरुषांना आदरणीय पूजनीय गुरुजींसारखे सत्प्रवृत्त महापुरुष आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासारख्यांचा तो काला देण्याचा अधिकार. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. त्या संतांच्या चरणी प्रार्थना करायची की आम्हाला हा काला कधीतरी घेऊ द्या. कोणे एकी काळी देईल. आता प्रत्येक आज आता ताबडतोब झटपट असं सगळं युग आहे. पण या तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आली. असं असल्यामुळे त्या सर्व संतांना प्रार्थना करायची की आम्हाला काला तुम्ही द्या, अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करून मी माझ्या चिंतनाला विराम देतो. गुरुजी आपण आज आलात, आम्ही आपल्या संबंधी कृतज्ञ आहोत. ही कृतज्ञता आमच्या मनी मानसी कायम बसेल. आपण सगळ्यांनी गेले 8 दिवस अत्यंत मोलाचं सहकार्य केलं. एवढा प्रतिकूल काळ असताना वरुणराज परीक्षा, आज सकाळी पण परीक्षा घेतली. सकाळची परीक्षा सांगतो. आमचा तो सुरेश म्हणाला की त्या पावसाने बघितलं या लोकांचं धैर्य किती. पाऊस पडतो हे बाहेर पडतात त्याने मी म्हणत होतो नको नको ते सगळं नाही निघायचं. आणि जेव्हा त्याला कळलं की हे निश्चयी येथे बाहेर पडणार, तो हळूहळू वरचायला लागला. आपल्या समोर त्यांनी सडा टाकला. असं हे प्रतिकूल काळामध्ये सुद्धा जवळजवळ 2500 लोक या पारायणाकरता बसले होते. सामूहिक अनुष्ठान, सामूहिक पुण्य निर्माण करण्याकरता हे अनुष्ठान आम्ही केलं. त्या अनुष्ठानामधनं जे सामूहिक पुण्य निर्माण झालं ते आपल्या देशाला, राज्याला आणि आपल्या संप्रदायाला निश्चित उपयोगी पडणार आहे. तर आपल्या सगळ्यांच्या संबंधाने मी कृतज्ञ आहे. ही कृतज्ञतेची भावना माझ्या अंतःकरणामध्ये कायम राहील असं मी आपल्याला सांगतो. आणि झालेली सेवा पृथ्वी प्राण संजीवन बापू विठ्ठलेशाच्या चरणी, मौली धनोद बारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोब बारायांच्या चरणी समर्पित करतो. त्या चिंतनामध्ये जे काही योग आहे, सुष्ठू आहे, शास्त्र संवादी आहे, ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे. जे असुष्ठू चूक आहे ते माझं आहे, ते माझं आहे, ते माझ्या या बुद्धीच आहे. त्यामुळे जे योग आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा, जे चुकीकडे माझ्यापाशी राहू द्यावं. एवढं सांगून झालेली सेवा तीर्थरूप गुरुवरे महाराजांच्या चरणी, मातोश्री आई सर्वांच्या चरणी समर्पित करून मी माझ्या चिंतनाला विराम देतो. ज्ञानेश्वर
सूचना सर्वांना अशी आहे की सर्वजणांना काल्याच्या प्रसादाचं वाटप भोजनाच्या पंक्तीमध्ये होईल. त्यामुळे कोणीही धावपळ करू नका. प्रत्येकापर्यंत हा प्रसाद येण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे आता सांगता होईल, नंतर पंक्तीच्या वेळी मात्र प्रत्येक भाविकाला काल्याचा प्रसाद आपल्यापर्यंत देण्याची व्यवस्था केलेली आहे. बोलिले कुरे सगळ्यांना एक सूचना आहे. आता आदरणीय गुरुजी बाहेर जाणार आहे. एकाही व्यक्तीने इंचभरही जागेवरून हलायचं नाही. इंचभर. गुरुजींना आधी गुरुजी आशीर्वाद देतील. त्यानंतर जेव्हा गुरुजी निघतील रस्ता करून द्यायचा म्हणून आणि कोणीही जागेवरून हलायचं नाही. सगळ्यांनी बसावं खाली. खाली बसा. प्रणव जन्मोजन्मीचे संचित भेटी झाली एकच असं मला ते येऊन आज वाटलं. चाललेल्या ह्या पारायणाने काहीतरी खूप संचित म्हणून यायला मिळालं. त्यांच्याकडनं घेऊन जायचं त्यांना मी काय सांगायचं. मी एवढंच म्हणतो की त्या संतांचे असेच त्या धारकऱ्यांच्यावरती शिवछत्रपती संभाजी महाराजांचं कार्य आणि ज्ञानोबा तुकोबांचं कार्य त्याच्यात एक विसावलं. फरक काय मार्ग भिन्न आहे तरी सगळं एकच आहे. अशी निरंतर कृपा या संत मंडळींनी आम्हाला धारकऱ्यांच्यावरती करावी अशी आत्म प्रार्थना बदलपासून करतो आणि आशीर्वाद मागतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. धर्म की अधर्म का नाश हो. प्राणियों में विश्व का कल्याण हो. हर 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 महादेव. जय श्री राम. 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 जय भवानी. जय जय हनुमान. जय श्री राम. जय हनुमान. बोली लीले गुरे वाकुळे उठे ज्ञानदेव तुकाराम.